शिंदेंचा दिल्ली दौरा, उपराष्ट्रपती सीपी राधाकृष्णन यांच्या शपथविधीसाठी शिंदे दिल्लीला जाणार. उपराष्ट्रपतींच्या शपथविधी सोहळ्याचं खास आमंत्रण. तर अजित पवारांविरोधात ओबीसी बांधव आक्रमक, बारामतीत विनापरवानगी मोर्चा काढल्यानं लक्ष्मण हाकेंसह 14 कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल. कुणीही कुणाच्या हक्काचं हिरावून घेत नाही, ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठ्यांना आरक्षण दिलंय, नितेश राणेंचं वक्तव्य. जळगावमध्ये शशिकांत शिंदेंच्या उपस्थितीत पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा मेळावा. मेळाव्याला एकनाथ खडसे यांच्यासह प्रमुख पदाधिकारी उपस्थित. प्रताप सरनाईकांच्या लोकदरबार कार्यक्रमाला ठाकरेंच्या शिवसेनेचा विरोध. महापालिकेच्या गेटवर ठाकरेंच्या सेनेच्या वतीनं आंदोलन. मराठा आरक्षणाच्या जीआर संदर्भात वकिलांसोबत चर्चा. नातेसंबंध आणि नातेवाईक यात फरक. मराठा समाज सामाजिकदृष्ट्या मागास नाही, भुजबळांचं विधान. मराठा आरक्षणाचा जीआर ओबीसींच्या अडचणीचा. जरांगेंनी जीआर मधून पात्र शब्द काढायला लावला, भुजबळांचं वक्तव्य. शिंदे समितीनं लाखो नोंदी शोधल्या. हैदराबाद गॅझेटचा संबंध कुठून येतो? प्रत्यक्षात मराठा कुणबी वेगळ्या जाती आहेत, भुजबळांचं विधान. प्रतिज्ञापत्रावरून मराठ्यांना ओबीसीत टाकू शकत नाही, एका समाजाच्या दबावामुळे जीआर काढला, भुजबळांचं वक्तव्य. जीआर मध्ये बदल करू नका, रस्ते ब्लॉक करू, आरक्षण मिळेपर्यंत एकाही नेत्याला फिरू देणार नाही, जरांगेंचा इशारा. शिवरायांविरोधात काँग्रेसच्या द्वेषभावना उफाळल्या. चित्रा वाघ यांची काँग्रेसवर टीका. बंगळुरूत शिवाजीनगर मेट्रो स्टेशनचं नाव बदला, कर्नाटक काँग्रेसची मागणी. मला बैठकीचं निमंत्रणच नाही, अभ्यास करू मग ओबीसी मोर्चात सहभागी होऊ, ओबीसी नेते बबनराव तायवाड यांचं वक्तव्य. मुख्यमंत्र्यांनी घेतला सेवा आणि योजनांचा आढावा. सेवा आणि प्रक्रिया सुलभ करण्यासाठी बैठक संपन्न. आपले सरकार पोर्टलचं 2.0 व्हर्जन लवकर तयार करा. योजनेतील प्रक्रिया कमी झाल्या पाहिजे. डिजिटल पद्धतीने लोकांना सेवा देणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं वक्तव्य. ठाकरेंच्या शिवसेनेचा भारत-पाक सामन्याला विरोध. उपद्रव करायचा आहे तर सीमेवर जाऊन करा, अनिल बोंडेंची ठाकरेंच्या शिवसेनेवर टीका. नारायण राणेंचं राऊतांबाबत आक्षेपार्ह विधान प्रकरण. राऊतांचा नारायण राणेंवर अब्रू नुकसानीचा दावा. माझगाव कोर्टात आज होती सुनावणी. नारायण राणे तब्येत ठीक नसल्यानं सुनावणीला गैरहजर. लाडक्या बहिणींसाठी खुश खबर. ऑगस्टचा हप्ता खात्यात आजपासून वितरित होण्यास सुरुवात. मंत्री अदिती तटकरेंची माहिती. हैदराबाद गॅझेटमध्ये अद्यापही संदिग्धता. समाजात भांडणं लावण्याची कामं सुरू. एकनाथ खडसेंचा महायुतीवर आरोप. संजय निरुपम यांची संजय राऊतांविरोधात तक्रार. नेपाळवरून भारत सरकारला इशारा दिल्यानं तक्रार. वर्सोवा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल. बॉलिवूडकडून अजूनही मुंबईचा उल्लेख. बॉम्बे मान राखा मुंबईचं म्हणा. मनसेचा कपिल शर्मांना विनंती वजा इशारा. मागण्या मान्य, अंमलबजावणीसाठी प्रयत्न करा. मंत्री चंद्रकांत पाटलांचा जरांगेंना सल्ला. ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही, चंद्रकांत पाटलांचं वक्तव्य. मराठ्यांना ओबीसी टाकण्यासाठी कोणतंच सरकार तयार होणार नाही. मराठ्यांना न्याय देण्यासाठी आरक्षण हाच पर्याय नाही, संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाडांचं वक्तव्य. सीपी राधाकृष्णन यांनी राज्यपाल पदाचा राजीनामा दिल्यानंतर आचार्य देवव्रत हे महाराष्ट्राचे नवे राज्यपाल. गुजरातच्या राज्यपालांकडे महाराष्ट्राची अतिरिक्त जबाबदारी. खून आणि क्रिकेट एकत्र कसे? संजय राऊतांचा सवाल. भारत विरुद्ध पाकिस्तान क्रिकेट सामन्याला आमचा विरोध. 14 सप्टेंबरला सामन्याच्या निषेधार्थ ठाकरेंच्या शिवसेनेचा मोर्चा. खासदार संजय राऊतांची माहिती. भारत पाकिस्तान क्रिकेट सामना नियमांनुसारच. संजय राऊतांना बोलण्याचा अधिकार नाही. नवनाथ बन यांचं राऊतांना प्रत्युत्तर. तर 14 सप्टेंबरचा भारत पाकिस्तान क्रिकेट सामना थांबवण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार. याचिकेवर सुनावणी. सुप्रीम कोर्टाचा नकार. सामना होऊ द्या, आम्ही थांबवणार नाही, कोर्टाचा निर्वाळा.
भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचं एक्स अकाउंट सस्पेंड. एक्सच्या नियमांचा भंग झाल्यानं अकाउंट सस्पेंड. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा रोहित पवारांना संवैधानिक सल्ला. एक समाज माध्यमावर प्रश्न विचारण्यापेक्षा गंभीर असाल तर सभागृहात या, उत्तर देतो बावनकुळेंचा सल्ला. शिवतीर्थवर ठाकरे बंधूंची भेट. दोघांमध्ये राजकीय चर्चा झाल्याची बाळा नांदगावकरांची माहिती. उद्धव ठाकरे युतीबाबत सकारात्मक असल्याचं देखील केलं वक्तव्य. अजित पवार आजपासून पुन्हा कामावर. दादांच्या नाराजीच्या चर्चांना पूर्णविराम. 2 दिवसांनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार पुन्हा सक्रिय. शिवसेनेत पदाधिकारी निवडीवरून अंतर्गत नाराजी असल्याची चर्चा. मुंबईमधील विभाग प्रमुखांच्या निवडीवरून शिवसेनेत नाराजी नाट्य. नाराज पदाधिकाऱ्यांना उद्धव ठाकरेंचा फोन गेल्याची सूत्रांची माहिती. खासदार बळवंत वानखडेंची केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याशी भेट. उड्डाणपूल वाहतुकीस योग्य नसल्यानं बंद करण्यात आला. नवीन पुलाच्या बांधकामासंदर्भात लेखी पत्र. भाजपचे नाशिकचे माजी नगरसेवक उद्धव निमसेचा जामीन अर्ज कोर्टानं फेटाळला. पोलीस तपासावरही हायकोर्टाचे ताशेरे. हत्या प्रकरणी निमसेचा शोध. 4 पथक तैनात. बहुचर्चित फोन टॅपिंग प्रकरण. नाना पटोलेंचा मानहानीचा दावा रद्द. रश्मी शुक्लांविरोधातील मानहानीचा दावा रद्द. कोर्टानं दावा अवैध ठरवून रद्द केला. कौशल्य विभागाच्या संस्थांमध्ये विदेशी कन्सल्टन्सी कंपन्यांना नो एंट्री. केवळ स्वदेशी कन्सल्टन्सी कंपन्यांनाच प्राधान्य द्या. कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढांचे महत्वाचे आदेश. बिनशर्त म्हणता म्हणता त्यालाच बिनशर्त 3दा भेटले. केवळ आणि केवळ सत्तेच्या खुर्चीसाठी आता मशालीला इंजिनाचं वंगण फासलं. ठाकरे बंधू भेटीवरून केशव उपाध्ये यांची ट्विट करत टीका. ठाकरेंची शिवसेना आणि मनसेचा उद्या संयुक्त मोर्चा. भयमुक्त नाशिकसाठी संयुक्त जनआक्रोश मोर्चा. भ्रष्टाचार मुक्त आणि भयमुक्त नाशिकसाठी उद्या मोर्चा निघणार. नवीन नागपूरची उभारणी कराच, पण राज्यातील इतरही मेट्रो शहरांबाबत हा विचार करा. कारण या शहरांची अवस्था आज अनियंत्रित. विकासाचा नवा रोडमॅप राबवला तरच राज्याचा समतोल विकास साध्य होऊ शकेल. सामनातून मुख्यमंत्र्यांना आवाहन. महाडच्या नडगावतर्फे बिरवाडी इथे कैलासवासी निलेश मांडे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाकडून साखरचौथ गणपतीची स्थापना. संकष्टी चतुर्थीच्या दिवशी 1.5 दिवसाचा बाप्पा विराजमान. भिवंडीतील BNN महाविद्यालयात आदिवासी आणि भटके विमुक्त प्रेरणा महोत्सव संपन्न. पालघरचे खासदार डॉक्टर हेमंत सवरा यांच्या उपस्थितीत कार्यक्रम संपन्न. पिंपरी चिंचवडमध्ये शहरात अतिक्रमण हटाव मोहिमेला सुरुवात. पुणे नाशिक महामार्गावरील 40 अतिक्रमणं आतापर्यंत हटवण्यात आली. पुण्यात इको टुरिझमला बळ. 15 पर्यटन स्थळांचा होणार कायापालट. विकास कामांसाठी जिल्हा नियोजन समितीतून 60 कोटींचा निधी. मालवणचा राजकोट किल्ला पर्यटकांसाठी सुरू. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या चबुतराच्या कामासाठी 22 जून पासून किल्ला बांधकाम विभागाने बंद केला होता. मालेगाव बोगस जन्म दाखला घोटाळा प्रकरणी 500हून अधिक लोकांवर गुन्हा दाखल होणार. किरीट सोमय्या यांचा दावा यांनी पोलिसांनी दिले 750 पानांचे पुरावे. तर मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घेतल्यास कोर्टात खेचू. गुणरत्न सदावर्तेंचा मंत्री विखेंना इशारा. ओबीसीतील छोट्या घटकांना मराठ्यांकडून त्रास. गुणरत्न सदावर्तेंचा आरोप. 3 वे वरील शिवडी येथील नाल्यावरचा रस्ता खचलाय. रस्ता खचल्यानं खड्डा पडल्याची घटना. यावर लवकरात लवकर तोडगा काढण्यात यावा. ठाकरेंच्या शिवसेनेचे माजी नगरसेवक सचिन पडवळांची मागणी. नवी मुंबई मनपा सार्वत्रिक निवडणूक प्रारूप प्रभाग रचनेवरील हरकतींवर सुनावणी. वाशी येथील विष्णुदास भावे नाट्यगृहात सुनावणी. शालार्थ पोर्टलवर कागदपत्रे अपलोड न केल्यास शिक्षकांचं वेतन थांबवणार. छत्रपती संभाजीनगरातील 762 शाळांपैकी 4405 शिक्षकांचेच कागदपत्रे अपलोड. धाराशिवमध्ये कुणबी प्रमाणपत्र देण्यासंदर्भात नेमण्यात आलेल्या समितीचं ट्रेनिंग सुरू. जास्तीत जास्त बांधवांनी कागदपत्र देऊन कुणबी प्रमाणपत्रासाठी अर्ज करावे. उपजिल्हाधिकाऱ्यांचं आवाहन.
छत्रपती संभाजीनगरात मुलांसाठी पालकांची जिल्हा परिषदेच्या शाळांना प्राधान्य. दर्जेदार शिक्षणामुळे ग्रामीण भागातही मुलांना चांगलं शिक्षण मिळू लागलं. इंग्रजी शाळांऐवजी जिल्हा परिषदेच्या शाळांकडे वाढला कल. धाराशिवमधील नागरिकांसाठी शासनाच्या विविध सेवांची माहिती डिजिटल स्वरूपात उपलब्ध. अधिकृत वेबसाईटवर चॅटबोट आणि व्हॉट्सअप हेल्पलाईन सुरू. अधिकृत AI सहाय्यक टूल्ज AI हा डिजिटल प्लॅटफॉर्म उपलब्ध. वाशिममध्ये विसर्जन मिरवणुकीदरम्यान नियमभंग करणाऱ्या 60हून अधिक डीजे मालकांवर कारवाई. डीजेवाल्यांकडून प्रत्येकी 15 ते 30 हजार रुपयांपर्यंतचा दंड वसूल. नियमांचं उल्लंघन होताच तात्काळ कारवाईचे आदेश. मराठा आंदोलनानंतर आता ओबीसींचा मुंबईत मोर्चा. दसऱ्यानंतर ओबीसींचा मुंबईत मोर्चा. GRला ओबीसी संघटनांकडून तीव्र विरोध. प्राध्यापक लक्ष्मण हाकेंच्या उपस्थितीत शिरूरमध्ये ओबीसींचा मेळावा. मेळाव्याच्या बॅनरवरील फोटोंना काळं फासलं. काळं फासणाऱ्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी. तर भंडाऱ्यातील 9 शिक्षकांना मिळणार आदर्श शिक्षक पुरस्कार. पालकमंत्री पंकज भोयर यांच्या हस्ते होणार पुरस्कार वितरण. संत तुकाराम महाराज पालखी मार्गाची डागडुजी आणि डांबरीकरण करण्याची मागणी. देहू रोड ते झेंडेमळा दरम्यान 3 किलोमीटर मार्गावर खड्डेच खड्डे. कार्तिकी वारीपूर्वी रस्ता दुरुस्ती व्हावी, अन्यथा आंदोलनाचा इशारा. गडचिरोलीत राष्ट्रीय आरोग्य अभियानातील कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या काम बंद आंदोलनाची सांगता. आंदोलनात महिला आंदोलकांसह लहान मुलांचाही सहभाग. गडचिरोलीतील तरुणांसाठी ट्रॅक्टर तंत्रज्ञानावरील प्रशिक्षण कार्यक्रम. मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीतच या संदर्भातील सामंजस्य करार. प्रशिक्षणामुळे रोजगाराच्या संधी निर्माण होण्यास मदत होणार. परभणीत जागोजागी कचऱ्याचे ढीग. नागरिकांच्या आरोग्याला धोका. मात्र अर्ज करूनही पालिकेचं दुर्लक्ष. 2 दिवसात कचरा हटवा, अन्यथा सर्व कचरा पालिका कार्यालय परिसरात टाकण्याचा शिवसेना उपशहर प्रमुखांचा इशारा. परभणीत शिंगणापूर इथे अवैध दारू विक्रीच्या प्रमाणात वाढ. ठराव करूनही दारू विक्री सुरूच. कारवाई न झाल्यास 2 ऑक्टोबर रोजी राज्य उत्पादक शुल्क कार्यालयासमोर आमरण उपोषणाचा इशारा. हैदराबाद गॅझेटनुसार धाराशिवमध्ये प्रक्रियेला सुरुवात. मराठा कुणबी प्रमाणपत्राच्या प्रक्रियेला सुरुवात. नागरिकांनी प्रमाणपत्रासाठी अर्ज करण्याचा जिल्हा प्रशासनाचं आवाहन. जुन्या पुराव्यांची पडताळणी करून देण्यात येणार प्रमाणपत्र. महादेवी हत्येड प्रकरणी सुप्रीम कोर्टात उद्या सुनावणी. न्यायमूर्ती पारडीवाला यांच्या खंडपीठासमोर होणार सुनावणी. कराडमध्ये श्री भैरवनाथ देवाच्या पालखीचा गावोगावी दौरा. तांबवेसह पंचक्रोशीतील पालख्यांचं वाजत गाजत उत्साहात स्वागत. हिंगोली जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या शाखा अभियंत्याच्या चौकशीचे आदेश. मुख्य कार्यकारी अधिकारी अंजली रमेश यांनी काढले आदेश. तर छत्रपती संभाजीनगरात जायकवाडी धरणातून विसर्ग थांबवला. सध्या धरणात 98.79% पाणीसाठा. यंदा 40 TMC पाणी गोदावरी नदीपात्रात सोडण्यात आलं. छत्रपती संभाजीनगर, बीड, हिंगोली, नांदेड आणि अहिल्यानगर जिल्ह्यातील गट गण रचनेविरोधातील याचिकांवर सुनावणी पूर्ण. औरंगाबाद खंडपीठाने निकाल राखून ठेवलाय. ईद ए मिलाद निमित्त कोल्हापूर शहरातून शांतता मिरवणूक. मुस्लिम बांधवांकडून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन. कोल्हापूर शहरात धुळीमुळे नागरिकांचं आरोग्य धोक्यात आलंय. धुळीच्या प्रदूषणावर उपाययोजना करा. भाजपच्या लक्ष्मीपुरी मंडळाची महापालिकेकडे मागणी. तातडीनं उपाययोजना न केल्यास आंदोलनाचा इशारा. पुण्यात घर घेण्याचं स्वप्न होणार साकार. भाडा काढणार 4186 घरांसाठी लॉटरी. शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या हस्ते सदनिका सोडतीचा शुभारंभ होणार. मांडवा ते गेटवे फेरीबोट सेवा लांबणीवर. बोट 1 सप्टेंबर पासून सुरू होणार होती, मात्र खराब हवामानामुळे सेवा लांबणी. सिंधुदुर्गात मालवण समुद्रात रापणसह होडी वाहून गेली. ऐन हंगामात 40 मच्छीमार कुटुंबीय अडचणीत. सुमारे 8 लाख रुपयांचं नुकसान. सिंधुदुर्गातील गेल्या 2 वर्षात 130 एसटी बस भंगारात. जिल्ह्यात यंदा 55 नवीन बस देण्यात आल्या. आणखी 50 ते 60 बसेसची आवश्यकता. दहिसर टोल नाक्याला मंत्री प्रताप सरनाईकांनी भेट दिली. टोल नाक्यावर होणाऱ्या वाहतूक कोंडीच्या समस्येची केली पाहणी. मुंबईतील रेल्वेनं फुकट प्रवास करणाऱ्या प्रवाशांकडून 100 कोटींचा दंड वसूल. एप्रिल ते ऑगस्ट दरम्यान 17,02,000 तिकीट नसलेल्या
आलेल्या प्रवाशांकडून दंड वसूल. हिंगोलीत एसटी प्रवर्गातून आरक्षण देण्याच्या मागणीसाठी बंजारा बांधवांचं उपोषण. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बंजारा बांधवांनी उपोषण सुरू केलं. उल्हासनगरमध्ये मनसेचं धरणे आंदोलन. रस्त्यावरील खड्डे बुजवण्याच्या मागणीसाठी आंदोलन. भंडाऱ्यात जनसुरक्षा कायद्याच्या विरोधात महाविकास आघाडीचं जन आंदोलन. आंदोलनाला महाविकास आघाडीच्या सर्व घटक पक्षातील स्थानिक कार्यकर्ते आणि पदाधिकारी सहभागी. भंडारा जिल्ह्यातील रोजगार सेवकांचं जिल्हा परिषदेसमोर भीक मागो आंदोलन. 7 महिन्यांपासून रोजगार सेवकांचं मानधन थकीत. हैदराबाद गॅझेटनुसार बंजारा समाजाला एसटीमध्ये समाविष्ट करावं या मागणीसाठी सोयगावात बंजारा समाजाचा मोर्चा. तहसील कार्यालयात मागण्यांचं निवेदन. यवतमाळमध्ये अल्पवयीन मुलीवर चाकूचा धाक दाखवून अत्याचार. घटनेच्या निषेधार्थ विविध संघटनांचा उपविभागीय अधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा. वर्ध्यात 1.5 तासापासून मुसळधार पाऊस जास्त झाल्यानं पिकांना धोका. जनजीवन विस्कळीत. तर परभणी जिल्ह्यात अनेक ठिकाणी जोरदार पाऊस. येलदरी जलाशयातून पाण्याची आवक वाढली. पूर्णा नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सुरू. चंद्रपुरात गेल्या 2 दिवसांपासून मुसळधार पाऊस. इरई धरण 98% भरलं. 3 दरवाजे उघडले. इरई काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा. वर्ध्यात गारांसह मुसळधार पाऊस. हमदापुरात पडली चक्क 3 किलो वजनाची गार. सोलापुरात अक्कलकोट तालुक्यात पावसाचा धुमाकूळ. वाघदरी ते शिर्शी गावाला जोडणारा वाहतुकीचा मार्ग बंद. अनेक नदी नाले तुडुंब भरले. ग्रामीण भागातील वाहतूक देखील विस्कळीत. लातूरच्या रेणा मध्यम प्रकल्पाचे 2 दरवाजे उघडले. रेणा नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सुरू. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा. तर नांदेडच्या किनवट तालुक्यात मुसळधार पाऊस. पावसामुळे नांदेड ते किनवट राष्ट्रीय महामार्ग बंद. जिल्ह्यात सर्वत्र पावसाचा जोर कायम. नवी मुंबईच्या एपीएमसी बाजारात फ्लॉवर आणि कोबीच्या दरात घट. दर घटल्यानं शेतकरी मात्र चिंतेत. पुढील 10 ते 15 दिवसांनी दर सुरळीत होण्याची शक्यता. कांद्याच्या घसरत्या भावामुळे शेतकरी संकटात. छत्रपती संभाजीनगर बाजारात कांद्याचा भाव 900 ते 10,000 रुपये प्रति क्विंटल. शेतकऱ्यांची हमी भाव लागू करण्याची मागणी. हिंगोलीच्या सेनगाव तालुक्यात शेतकऱ्याची आत्महत्या. नापिकी आणि कर्जबाजारीपणामुळे विषारी औषध घेऊन आत्महत्या केल्याची मागणी. वर्ध्यात अतिवृष्टी आणि रोगामुळे सोयाबीन पिकाचं मोठं नुकसान. आमदार राजेश बकानेंनी मांडली कृषी मंत्र्यांपुढे शेतकऱ्यांची व्यथा. तात्काळ मदतीची केली मागणी. नवी मुंबईच्या एपीएमसी बाजारात गहू आणि तांदळाची आवक वाढली आहे. गहू आणि तांदळाचे दर मात्र स्थिर. जोगेश्वरीत एमटीएनएल 1 कोटीच्या केबल चोरीचा पर्दाफाश. आंबोली पोलिसांची आणि एमटीएनएल अधिकाऱ्यांची मोठी कारवाई. कारवाईत एका राजकीय व्यक्तीसह एकूण 10 जणांना अटक. छत्रपती संभाजीनगरमध्ये वेरूळ लेणी परिसरात एसबीआय एटीएम मध्ये चोरी. 16,07,100 रुपयांसह एटीएम मशीन घेऊन आरोपी फरार. जळगावातील निमखेडी येथील महाराष्ट्र बँकेचे एटीएम फोडण्याचा प्रयत्न. मात्र एटीएम फोडू न शकल्यानं रक्कम सुरक्षित. सीसीटीव्हीच्या मदतीनं चोरट्याचा शोध सुरू. सिंधुदुर्गात मुलानेच केली आईची हत्या. दारूच्या नशेत हत्या केल्याची धक्कादायक घटना. पोलिसांनी आरोपीला घेतलं ताब्यात. छत्रपती संभाजीनगरात स्पोर्ट बाईकची रेस वाढून विद्यार्थिनींना त्रास. साथीदाराकडून विद्यार्थिनींचा व्हिडिओ देणाऱ्या आणि त्यांचा व्हिडिओ बनवणाऱ्या दोघांना अटक. सिंधुदुर्गात अवैध गोवा बनावटीच्या दारूचा पर्दाफाश. कारवाईत एकूण 10,92,800 रुपयांचा मुद्देमाल जप्त. तर 4घांना प्रकरणी अटक. मुख्याध्यापकाने रजा देण्यासाठी शिक्षिकेकडे 20,000 रुपयांची लाच मागितली. छत्रपती संभाजीनगरातील केंद्रीय उच्च प्राथमिक शाळेतील हा प्रकार आहे. शिक्षिकेच्या तक्रारीनंतर सापळा रचून कारवाई. मालाडमध्ये जुन्या वादातून मित्रांमध्ये हाणामारीत युवकाचा मृत्यू. कल्पेश भानुशाली मयत झालेल्या व्यक्तीचं नाव. मालाड पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद. वर्ध्यात समुद्रपूर इथे अंमली पदार्थ विरोधी कारवाई. अंमली पदार्थ विक्रेत्यासह पुरवठाधारकाला अटक. आरोपीकडून 1 किलो गांजा हस्तगत.
संगमनेर शहरात कार गॅरेजवर चोरट्यांचा दरोडा, मालकाला मारहाण करत सोन्याची चेन आणि रोख रक्कम चोरी. संगमनेर पोलिसांकडून चोरांचा शोध सुरू. नागपुरातील कडवी चौकाजवळ दरोडेखोरांकडून व्यापाऱ्यावर गोळीबार करत दरोडेखोरांनी केली 50 लाखांची लूट. सीसीटीव्हीच्या मदतीनं दरोडेखोरांचा शोध सुरू. भिवंडीतील धामणकार नाका परिसरात उघड्या गटारात टेम्पो अडकला. नाल्याचं झाकण नसल्यानं अपघात. चालकाने अनेक प्रयत्न केल्यानंतर टेम्पो बाहेर काढण्यात यश. रेशनच्या तांदळात आढळला मृत साप. सोलापुरातील मोदी परिसरातील घटना. एकदाच मारून टाका, कुटुंबियांचा सरकारवर संताप. पेट्रोल भरण्यावरून 2 गटात तुफान हाणामारी. मुंब्रा परिसरातील विराणी पेट्रोल पंपावरील घटना. हाणामारीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.